वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या। खासदार अरविंद सावंत यांच्या नावाचे बॅनर पोस्टर लावून सभेकरिता गर्दी जमा। तब्येत खराब असल्या कारणाने खासदार मात्र सभेला गैरहजर। मतदारसंघातील जनतेमध्ये तर्कवितर्काला घेऊन अनेक प्रश्न निर्माण। चांदूर रेल्वे येणाऱ्या काही दिवसात विधानसभेला घेऊन मतदारसंघातील नेते आपापल्या परीने शक्ती प्रदर्शन करत आहे। हे 5 ऑक्टोबर शनिवार रोजी शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर पूर्वी बहुजन समाज पार्टीचे आणि सध्या शिवसेनेला उभाटा गटात आलेले नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अभिजित ढेपे पाटील यांनी होऊ घातलेली विधानसभा निवडणूक लक्षात घेत मोठे शक्ती प्रदर्शन करण्याचे प्रयत्न केले। याकरिता त्यांनी माजी खासदार अरविंद सावंत यांची चांदूर शहरात सभा ठेवण्यात आली। त्याकरिता संपूर्ण शहरातील रस्त्यावर मुख्य अतिथी खासदार अरविंद सावंत यांचे बॅनर पोस्टर लावण्यात आले। मुख्य पाहुण्यांचे भाषण ऐकण्याकरिता धामणगाव मतदारसंघातील तिन्ही तालुके नांदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे आणि धामणगावमधून मोठ्या प्रमाणात जनता सुद्धा आली। याकरिता चांदूर रेल्वे शहरातून ढोल ताशा आणि डीजेला वाजवून भव्य रॅली काढण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आले होते, परंतु मुख्य वक्ते खासदार अरविंद सावंत यांची तब्येत बरोबर नसल्या कारणाने ते या सभेला येऊ शकले नाही। यावेळी मात्र त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सभेत उपस्थित असलेल्या जनतेला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि स्थानीय नेत्यांचे हात मजबूत करण्याचे आवाहन केले। यानंतर सभेकरिता आलेले काही पाहुण्यांनी सुद्धा उभाटा पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याकरिता सांगितले। मात्र सभेचे मुख्य पाहुणे गैरहजर राहिल्याने आलेल्या जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसलाय। तर धामणगाव विधानसभा मतदारसंघात मात्र अनेक चर्चेला उधाण फुटलाय। सोबतच आयोजक समितीकडून सावित्रीबाई यादव सभागृह येथे आलेल्या लोकांकरिता जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, पण नियोजनाअभावी लोकांना उपाशी तपाशी पोटी परत आपल्या गावाला जावं लागलंय।